अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मी प्रतिपादित केलेला आहे. वास्तविक श्रीमंत तुकोबारायला सुद्धा हाच अर्थ सांगायचा होता असंही काही सांगता येणार नाही, परंतु तो माझा प्रयत्न आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो की आपल्यावरती काही जणांचे ऋण आहेत. तसं पाहायला गेलं तर भरपूर आपल्यावरती ऋण करणारे लोक भरपूर आहेत, पण प्रामुख्यानं 3 ऋण आपल्यावरती असतात. पहिले देवाचे ऋण असतात, दुसरे संतांचे ऋण आणि तिसरे पितरांचे म्हणजेच आई वडिलांचे. बरं, या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. परंतु प्रयत्न हा करावाच लागतो. पहिले आपल्यावरती देवाचे ऋण आहेत. काय ऋण आहे तो देवाचे? तर त्या भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे. दुसरे ऋण कोणाचे? संतांचे. या मृत्यूलोकात आल्यानंतर आपण कसं जगायचं, कसं वागायचं, कसं राहायचं हे सर्वस्वी आपल्याला संत महात्म्यांनी शिकवलं. आणि तिसरे आपल्या पितरांचे म्हणजेच आई वडिलांचे, की ज्यांनी आपलं पालन पोषण करून आपल्याला इथपर्यंत आतापर्यंत पोहोचवलंय. जीवाचं रान करून त्यांनी आपला सांभाळ केला, ते आपल्या पितरांचे आपल्यावरती ऋण. मग पहिले ऋण कोणाचे? तर देवाचे. काय केलं देवाने? तर देवाने सुंदर असा हा नरदेह आपल्याला दिला. वास्तविक हा नरदेह बनवताना कितीतरी अट्टहास करावा लागला असेल देवाला. आज मला सांगा, जवळजवळ किती लोकसंख्या आज भारताची? 135, 40, 45 कोटी. पण एकसारखा एक माणूस आहे का? नाही. अगदी जुळे असू द्या किंवा तिळे असू द्या, तरी त्याच्यामध्ये सुद्धा काहीसा फरक आहे. काहीतरी खूण एखादी अशी असते की त्याच्यामध्ये तो बदल असतो. याचाच अर्थ एकसारखे एक आहेत का? नाहीत. बर, एवढे जीव निर्माण केले, एवढे मनुष्ययोनी प्राप्त झाली, एवढे मनुष्य निर्माण केले, परंतु बघा प्रत्येक देहाचे अवयव ज्या त्या ठिकाणीच व्यवस्थित आहेत. अपवाद ते आपण म्हणतो गिरणामध्ये सापडलं, काय सापडलं त्याच्यामध्ये तो फरक पडतो. पण बऱ्यापैकी डोळे आपल्याला पुढच्या बाजूला दिलेत, कान 2 दिलेत, नाक दिलेलं आहे, डोळे सगळं 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 अवयव दिले. बरं, नुसते अवयव देऊन चाललं असतं का? का चाललं नसतं? मग प्रेताला सुद्धा सगळे अवयव आहेत ना. प्रेताला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, पण ते उठून चालतं का? का चालत नाही? याचं कारण आहे त्याच्यामध्ये जीव नाही. मग तो जीव सुद्धा आपल्याला देवाने दिला. बरं, आपल्याकडून काय देवाने घेतलं? जीव दिला त्यावेळेस काय घेतलं? थांबता का ना कधीतरी? देवाने आपल्याला जीव दिला त्यावेळेस कशा प्रकारे दिला? ज्याने हा जीव दिला जेने हा जीव दिला दान. दान दिलं याचा अर्थ काय? आपल्याकडून काही न घेता दान देणं म्हणजे काय? त्याचं मोल नसतं ना. एवढ्या पैशाला तेवढ्या पैशाला नाही, ते दान आहे. पण ते दान दिलं आपल्याला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. मग त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं की तयाचे करीन चिंतन. गायन गुण कोणाचे? ते भगवंताचे गुण गाय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण
तयाचे. आणि खरं सांगा, तुम्ही त्याचे गुण गाता का? बरं, तुम्ही गाता, इथं बसलेले आहेत ते, इथं आलात तुम्ही, जाता तर तुम्ही गुणवर्धन करताय. एवढे मोठे दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू थोडसे नारायण नासे जीव पण भव. या भवरामात तू मुक्त व्हायचं असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण करावं. बघा, आईच्या गर्भामध्ये आपण असताना आपल्याला किती त्रास होता, काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यात असे. काय सांगू गरिबीची यातना, अहो काय त्याचं वर्णन करावं. मज भोगिता नारायणा, त्या गर्भोदरीची व्यथा, जे नेनती माता आणि पिता, तेच नाही कोणी सोडविता, जीवीची व्यथा जीव. त्या जीवालाच माहित असतं आईच्या गर्भामध्ये किती त्रास आहे. जावे ज्याचे वंशी तेव्हा कळे. मग त्यावेळेस आपल्याला इतका मोठा त्रास होत होता, मग त्यावेळेस तुम्ही देवाला विनवणी करत होता का नाही करत? तुम्हाला ते आठवतंय का नाही मला माहित नाही, पण मला माहिती, कारण पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, जे ग्रंथामध्ये आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे. आणि जर माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर ग्रंथ पहा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे, पुराणामध्ये जाऊन पहा आहे का नाही ते. मी माझ्या पद्धतीचं सांगणार नाही, हे संत महात्म्याने सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही देवाकडे विनवणी करता. काय करता?
देवा यातून मला तू मुक्त कर. आणि जर तुम्हाला मुक्त केलं ना तर मी काय करेन भगवंता, आयुष्यभर तुझं नावच घेत नाही, आयुष्यभर तुझं नावच घेत नाही. आठवी नाव एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. मग मी काय करीन तर मी वचन देतो देवाला, आठवीन पाय हा माझा नवस, मी नवस करतोय देवा तुला. रात्र आणि दिवस पांडुरंगा सतत तुझं नामस्मरण देवा करेन. मग खरं सांगा, एवढा मोठा भगवंताने आपल्याला नरदेह दिला, आईच्या गर्भातून आपल्याला सहज सुलभतेने बाहेर काढलं, आणि एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करत नाही. अरे देवाने देह दिलाय कशाला? देवे दिला देह भजना. आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती तुम्ही धन कमवलं, किती काय कमवलं, याच्याशी भगवंताला काही एक देणं घेणं नाही, याच्याशी संतांना सुद्धा काही एक देणं घेणं नाही. तुमच्या आयुष्याचं जर तुम्हाला सार्थकच करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एकच मोठं धन आहे, ते धन तुम्ही कमवा. नको त्या धनाच्या तुम्ही पाठीमागे लागता आणि ते धन तुम्ही साठवता, पण खाणारा दुसराच खातोय, त्यातला तुम्हाला काहीच हिस्सा मिळत नाही. सगळ्यात मोठं धन आहे कोणतं धन आहे? परमार्थ महादान जोडी देवाचे चरण. शूटिंग चालू आहे, शूटिंग, त्यात आवाज क्लिअर येणार नाही. इतका जर एकदम आवाज वाढवला तर आवाज मापातच ठेवा, थोडा वाढवायचा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. तो लाभ आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, पण कोणता व्यापार करायचा? हे प्रपंचामधला व्यापार नाही महाराज, भगवंताच्या नावाचं देवाणघेवाण करायचं. हा राम राम, आपण एकमेकाला भेटतो त्यावेळेस काय म्हणतो? राम राम. याचा अर्थ काय? तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, म्हणून राम राम. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग तुम्ही म्हणता आमोशेला दिसतं ते भूत आणि त्याला भगवंत मानायचं का? मग भूत त्याला म्हणायचं का? त्याला भूत नाही म्हणायचं. भूत कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला भूत म्हणायचं. मग कोणकोणते भूत आहेत? ते गाय बैल म्हैस याच्यामध्ये सुद्धा देवच पाहायला सांगितलं, त्याच्यामध्ये सुद्धा देवच पाहायला सांगितलं. आणि संतांनी त्याच्यामध्ये देव पाहिला का नाही? उदाहरण देऊन सांगतो. काशीवरून पाणी आणलं, कुणी आणलं? नाथरायाने. आणि एक उन्हाचं गाढव तडपडत होतं, कशासाठी? आता खरं सांगा, ते पाणी आपण त्याला पाजलं असतं का? आपण काय म्हटलं असतो? ते गाढव आहे, त्याला काय पाणी पाजायचं? पण नाथरायाने त्या गाढवामध्ये देव पाहिला आणि त्याला पाणी पाजलं. आणि आताच्या बोलायची गरज आहे का मी आता? त्याला समजलं, त्याला समजलं. त्यांनी गाढवात देव पाहिला आणि आताच्या भूत दया गाई पशुचे पालन आणि तहानेल्या जीवन वना माझी. आणि मग सांगितलं उत्तमची गती तो एक पालन आणि उत्तम भोगील जीव खाना. आज कोंबड्या आपल्याकडून चालल्यात, कोंबड्या, त्याच्यामध्ये सुद्धा देवच आहे बाबा, त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे. मग त्याच्यामध्ये देव आहे म्हणून काय त्या सांभाळायच्या असं मी नाही तुम्हाला सांगणार बरं, नाही सांगणार. त्याला ओरडून जायचं सुद्धा किती पाप आहे, हा हे तुम्हाला सांगायला करतोय. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण सांगितलं काय सांगितलं? त्याच्यामध्ये देव आहे सांगितलं, पण वंदावे दुरून शिवू नये, त्याच्यामध्ये सुद्धा देवच आहे. म्हणून बाबांनो, आपल्यावरती देवाचे खूप मोठे उपकार आहेत, खूप मोठे उपकार आहेत. आज तुम्ही कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा अगदी सही सलामत बाहेर निघाला. सगळे जे गेले ना ते गेले, त्यांचा मागमूस लागला नाही महाराज. ज्याच्या घरातली व्यक्ती कोरोनाने गेली
अक्षरशः त्याचंच दहन केलं याची सुद्धा गॅरंटी नाही. कारण फडक्यामध्ये गुंडळून 4-4, 5-5 फडकीन वरनं प्लॅस्टिक होतं. ते उघडायचं सुद्धा नव्हतं का, चिटकलं की मरतंय, धक्का लागला की रोगागाव येतोय. काय काय जणांनी तर तिकडे पैसे दिले त्यांनाच, डॉक्टरलाच, ते तिकडंच धन करा. मग त्या अवस्थेला जर आपण पोचलो असतो तर मग देवाचा आपल्या उपकार नाही, आपल्याला त्यातून वाचवलं. मग आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. मग इतकं आपल्याला भगवंताने दिलं तरी आपण विसरतोय. मग विसरली तर या थोर झाले हानी, पचतील खानी 84च्या. मग आईच लक्ष 84 मध्ये फिरायचं. मग लक्ष 84 मला वाटतं सगळ्यांना माहित असतील, आहे ना. 84 लक्ष योनीत आपल्याला फिरावं लागतं, 84 लक्ष योनीत फिरावं लागतं. मग कुठल्या गाडीतनं कुठं जायचं, कसं सांगितलं पाहिजे ना तुम्हाला थोडस. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, हिशोब करा तुम्ही, हिशोब करा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, आणि 30 लक्ष योनी पशुची ये घरी, आणि मानवा भितरी 4 लक्ष. किती झाले? 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्या. हे वृक्ष आहेत ना, वृक्ष. मग ते लिंब असू द्या, ते काय प्रत्येक बाबलीचा असू द्या, कशाचा असू द्या, किंवा चंदनाचा असू द्या, पण त्याच्यामध्ये आपल्याला 20 लक्ष वेळा जायचे. जलचरे भोगाव्या 9 लक्ष. मग 9 लक्ष वेळेमध्ये आपल्याला जायचे. मग कोण मगर होतंय, सुसर होतंय, मासा होतंय, बेडूक होतंय, त्याच्यामध्ये 9 लक्ष वेळा. 11 लक्ष वेळी किरणामध्ये घ्या, म्हणजे सरपटणारे प्राणी, पाल असू द्या, सर्प असू द्या, त्याच्यामध्ये 11 लक्ष वेळा. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, म्हणजे पक्षीत पंख असणारे, त्याच्यामध्ये 10 लाख वेळा जन्म घ्या. 10 लक्ष. आणि 30 लक्ष वेळी पशुची ये घरी, गाय, बैल, म्हैस, याच्यामध्ये 30 लाख वेळा. आणि मग आपल्याला हा जन्म मिळतोय. आणि एवढं सगळं सांगून सांगून शेवटी आमचे नामदेवराय दमले. भक्ती विन जिने जळोला जिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. आणि मग आमचे नामदेवराय रागाने तुमच्यासाठी बोलले, नामा मन देवा नर देह या नरा, नामा मन देवा नर देह या